नमस्कार मित्रांनो, आता गुरं सोडले चरायला. सगळे गुरं मी वरचे आणले होते, काबरी आणि ते गौरांगण. ते मग पप्पाने तोपर्यंत खालचे सोडले. आता पप्पा जाणार आहेत गुरांकडं. आणि आज जमलं ना तर मी छोटी बैलगाडी आणतो, म्हणजे उद्या आपण गवळ्या आणि गौरांग आहेत ना तर त्यांना झोपू. पण उद्याच्याला मी आज जमलं तर छोटी बैलगाडी आणतो. आणि नाही जरी जमलं बैलगाडी नाही आणली ना तरी आपल्या मोठ्या बैलगाडीला उद्या आपण नक्की झोपू. आपली बैलगाडी म्हणलं त्याच्यातला एक बैल झोपू, आणि जर दुसरी छोटी बैलगाडी आणली ना तर गौरांग आणि गवळ्या दोघं पण उद्या झोपू. आज झोपायचे होते पण काल वेळच न भेटला बैलगाडी आणायला. नाही तू एकटाच राहिला. बस बस काय होत नाही तुला. आणि बाकी सकाळी गुरांना खायला टाकलं होतं ना तर खावण्यात जर गाया बसल्यात, ह्यांना आता पाणी पाजायचं. आता चालू आहे ह्या छोट्या बोरने पाणी मारायचं. आपण शेणाचा दुसरा बेड पण टाकून घेतला आहे, अर्धा टाकला आहे. आता वेळ भेटलो ह्याला पण पूर्ण करू. आणि तो पलीकडचा बेड पूर्ण टाकला आहे. तर ह्या बेडवर आपल्याला काय करायचं, ह्याला आता पाणी मारतो आपण. म्हणजे हे शेण तर कुजलेलंच आहे बरं का, म्हणजे पूर्ण काळे कुजून गेलं आहे. पण तरी पण 2-4 दिवस पाणी मारायचे. मग नंतर ह्याच्यावर गांडूळ सोडू. गांडूळ सोडल्यावर ह्याच्यावरती पाचराट टाकू, ऊसाचा पाला टाकू. आणि ह्याला सावली पण करायची आपल्याला. आता सध्या तर ऊन काय जास्त पडत नाही, सावलीची गरज नाही. सावलीची गरज उन्हाळ्यात असते, तर मग उन्हाळ्यात आपण सावली पण करू ह्याला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो बनशेगावच्या शेतात. तर ह्या शेताला आपण पेरताना तर कुठलं खत वापरलं नव्हतं. तर त्याच्यानंतर पेरल्यानंतर 20-25 दिवसांनी आपण ह्याला एक कोळपणी करून घेतली होती. कोळपणी झाल्यावर 2-3 दिवसांनी आपण ह्याला गांडूळ खत टाकून घेतलं होतं. आणि गांडूळ खत टाकून झाल्यावर एक 5-6 दिवसांनी आपण ह्याला पाणी दिलं होतं. तर बनशेगावच्या व्हरायटीला जास्त काय पाणी लागत नाही. पहिली वेळेस एकदा आपण पाणी देऊन घेतलं हिला. तर आता पाणी दिल्यानंतर आपल्याला ह्या गावाला बॅक्टेरियाची ड्रिंचिंग करायची. तर ड्रिंचिंगसाठी ह्या टाकीमध्ये मी अंदाजे 200 लिटर पाणी घेतलं आहे. पाणी घेतल्यानंतर ह्या आपण बॅक्टेरिया घेतल्यात. तर ह्याच्यात बॅक्टेरिया कोणत्या तुम्हाला दाखवतो. तर ह्या आझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरिया, पोटॅश सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर ह्या बॅक्टेरिया आपण अगोदर ह्या गुळामध्ये, गुळ आणि बॅक्टेरिया त्या पाण्यामध्ये मिक्स करायचे. मग गुळामुळं काय होतं, काउंट वाढतो ह्या बॅक्टेरियाचा. आणि ताक एक टाकायचे. आई ताक घेऊन यायला लागली. मग हे तिन्ही मिक्स करायचं आपल्याला. आणि आज पहिली ड्रिंचिंग करून घ्यायची बनशेगावला. दुसरी ड्रिंचिंग आपल्याला जीवामृतची करायची. पण ते दुसरं पाणी दिल्यानंतर एक ह्याला टॉनिक पण फवारायचे. तर ते टॉनिक कसं बनवलं काय मी सांगतो. काही पण प्रयोग करत राहतो मी. तर म्हणजे जसं ऐकल तसं करत राहायचं. तर हे आपण करतोय. आपण शेणखत तर एक वर्ष होऊन गेलं. शेणखत तर आपण जमिनीत भरपूर टाकले. तरी अंदाजे 8 ते 9 ट्रॉल्या, म्हणजे 10 ट्रॉल्या म्हणायला हरकत नाही. कारण की आपल्या ट्रॉल्या घरच्या एकदम फुल भरलेल्या असतात. तसं आपण बैलगाडीने खत टाकलेलं होतं. म्हणजे अंदाजे मी सांगितलं की एक 9 ट्रॉल्या खत टाकलं असेल. आपण बैलगाडीने खत टाकलं होतं ह्या शेताला. चला आता गुळ मी ह्या पाण्यात टाकून घेतो. गुळाला थोडं बारीक करून घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, हे गुळाचं पाणी करून घेतलं आहे. गुळाचं पाणी ह्याच्यात टाकून घेतो. आणि आपल्याला राहिलेलं तिसरं मटेरियल होतं ना, तर हे होतं हे ताक. आणि लास्टचा आयटम हे बॅक्टेरिया. तर ह्या बॅक्टेरियात ना आपण अशा लिक्विडमध्ये जरी दिल्या आणि शिंपडल्या ना तरी चालते. आणि कंपोस्ट खतात मिक्स करून टाकलं तरी चालते. ह्या 2 एकरला पुरते एवढी बॉटल. तर आपण बघू अर्धी टाकू का फुल टाकायची. आणि आता ह्याला खाली वर करत राहायचं. थोडंसं मिक्स करतो ना. म्हणजे गुळाचं तर मी पूर्ण पाणी करून घेतलं होतं. पण तरी एकदा मिक्स करून घेतो सगळं. असं मध्ये हात घालून ह्याला गोल हलवतो. त्याच्यानंतर परत वर घ्यायचं, असं मिक्स करून घेतो. चला मित्रांनो, आता हे घेतलंय मी, बकेट भरून घेतली याची. आता तुम्हाला दाखवतो आपण ड्रिंचिंग कशी करणार. कारण ह्याला ठिबक तर नाही ना. चालू केलं बघा. हे असं आहे ना, तरी बकेट अशी घ्यायची आणि असं शिंपडायचं शेतात. म्हणजे एक अंदाजे वार इकडे काय पाटात उभा राहा, पाटातून इकडे शिप. हा इकडून ना असं. हो.
ही इकडं बकेट आणून ठेवली. तर असं चालू आहे आपलं बॅक्टेरिया म्हणजे ड्रेचिंग करायची बॅक्टेरियाची गव्हाची ग्रोथ म्हणजे वाढ मला तरी आता चांगली वाटते बरं का. इकडं लवकर पाणी दिलं होतं त्याच्यामुळे जरा जास्त वाढलं आहे आणि इकडं पातळ पण झालं आहे आणि जरा कमी वाढला आहे. पण हा पण वाढन कारण ह्याला उशिरा भिजवल्यामुळे वाढला नाही. आता पाणी दिलं ना हा पण एक 10-12 दिवसात ह्याच्यासारखाच होईल, इकडच्या गव्हासारखाच होईल. आपण सोयाबीन काढताना ना बरीच सोयाबीन म्हणजे खाली गळली होती ना शेंगाची. तर हे बघा ही सोयाबीन उगवली आणि कितीच उगवली सोयाबीन. हे बघा ही सोयाबीन आहे, परत इकडं ही सोयाबीन. आता हिचं काय नाही तण म्हणूनच उपयोग आहे ह्या सोयाबीनचा, काय उपयोग तर नाही. आली तर किती बेस्ट हां, जसं काय पावसाळ्यात आली किती वाढ घेतली हिने. चला आता हरण्याला पाण्यानं चालवलं आहे, दिवस मावळाचं पाणी पाजायचं आहे.